नमस्कार. सगळ्या पत्रकार मित्रांचं मी स्वागत करतो. तुम्ही सगळे नेहमीप्रमाणे आम्ही कोणत्याही प्रकारचा लढा उभारला, कोणत्याही प्रकारचं आंदोलन असेल किंवा सामाजिक हिताच्या कोणत्याही प्रश्नावर आम्ही जेव्हा एखादी लढाई सुरू करतो, लढाई लढतो किंवा जिंकतो, तेव्हा सगळ्यात जास्त जर आम्हाला कोणी बळ देत असेल तर तुम्ही सगळे पत्रकार मित्र आहेत आणि त्यांचे मी सर्वप्रथम मनापासून आभार व्यक्त करतो. आमच्या सगळ्यांच्या वतीने तुमचे मनापासून आभार. कारण तुम्हाला निरोप दिला आणि तुम्ही आजच लगेच आले, 1 दिवसाच्या नोटीस पिरियडवर तुम्ही आले. अनेकांना प्रश्न पडला असेल की आज कशाबद्दलची पत्रकार परिषद आहे, आज कोणता भ्रष्टाचार बाहेर येणार आहे. अनेक जणांना मला वाटते संदेश मिळाला की आज प्रमोद पवार आणि त्याचे सहकारी कोणत्यातरी पक्षात जाणार आहेत. आम्हाला बरेच फोन आले, कुठे आहे पक्षप्रवेश, कोणता पक्ष. मी आज सगळ्यात प्रथम तुम्हा सगळ्यांसमोर, सगळ्या पत्रकार मित्रांना आणि हे लाईव्ह बघणाऱ्या किंवा ही प्रेस कॉन्फरन्स बघणाऱ्या किंवा माझ्यावर प्रेम करणाऱ्या, माझ्याशी संबंधित असलेल्या सगळ्या लोकांना नम्रपणे आणि अगदी ठामपणे सांगतो की प्रमोद पवार किंवा त्यांचा कोणताही सहकारी जो या लढाईत आपल्या सोबत आहे, कोणीही कोणत्याही पक्षात जाणार नाही. आजची पत्रकार परिषद आहे ही माझ्या आयुष्यातला आणि माझ्या जवळ सोबतचे सहकारी आहेत या सगळ्यांच्या आयुष्यातला एक टर्निंग पॉइंट आहे. एक अत्यंत महत्वाचं वळण आज आम्ही घेत आहोत आणि ह्या वळणावर तुम्हा सगळ्यांशी संवाद साधावा, तुमच्या सगळ्यांपर्यंत आमच्या भावना पोहोचाव्या आणि जो निर्णय आम्ही घेतला आहे, घेत आहोत, तो आज सगळ्या लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी आजची पत्रकार परिषद आहे. मी अधिक वेळ न घेता आज तुम्हा सगळ्यांना सांगू इच्छितो की मधल्या काळामध्ये गेले 2 महिने बऱ्याच चर्चा, बऱ्याच अफवा किंवा आमच्याबद्दलच्या सकारात्मक नकारात्मक गोष्टींवर लोकांनी चर्चेचा आनंद घेतला. अनेकांनी दुःख व्यक्त केलं, अनेकांनी खेद व्यक्त केला, अनेकांनी सहानुभूती दाखवली, अनेकांनी आनंद घेतला, आसुरी आनंद घेतला. प्रमोद पवारला श्रमजीवी संघटनेतून काढून टाकलंय, सुनील लोणेला काढून टाकलंय, नवनाथ भोईला काढून टाकलंय. तर मी तुम्हाला अत्यंत विनम्रपणे सांगू इच्छितो की गेले 20-22 वर्ष मी श्रमजीवी संघटनेचा कार्यकर्ता म्हणून अत्यंत प्रामाणिकपणे किंवा माझ्या क्षमतेप्रमाणे जे काम होईल ते मी केले. सुनील लोणे माझे सहकारी, त्यांनी 28 वर्ष संघटनेत काम केले. मला सांगायला अभिमान वाटतो की माझी आजी स्वर्गीय सीताबाई पवार, त्यानंतर माझे वडील स्वर्गीय गुरुनाथ पवार, 2 महिन्यापूर्वीच माझ्या वडिलांचं 2-3 महिन्यापूर्वी निधन झालं. या दोघांनी संघटनेचं काम किंवा संघटनेत सभासत्व म्हणून केलं आणि मी त्यांची 3री पिढी ही संघटनेमध्ये सक्रिय सहभाग म्हणून कार्यकर्ता होतो. त्या संघटनेने आम्हाला घडवलं, आम्हाला लढायला शिकवलं. आदरणीय विवेक भाऊंनी आमच्यावर संघटनेचे संस्कार केले आणि त्यांनी आम्ही जे आज लढतो, बोलतो किंवा भांडतो याचं सर्व श्रेय माननीय विवेक भाऊ पंडित, माननीय विद्युताताई पंडित यांना जातं. कारण त्यांनी आम्हाला शून्यातून घडवलं, आम्हाला लढायला शिकवलं. पण तरीही आम्हाला हा निर्णय घ्यावा का लागला, तर पहिल्यांदा मी लोकांनी जी अफवा काही पसरवली, काही ठराविक लोकांनी, त्यांना मी सांगू इच्छितो की माझ्याकडे माझा राजीनामा आहे, ज्याचं रिसिव्ड कॉपी आहे, मी पत्रकारांना ती कॉपी देतोय. 4 नोव्हेंबरला मी उसगावला माझा राजीनामा सुपूर्द केला. सुनील लोणे यांनी त्यांचा राजीनामा सुपूर्द केला, नवनाथ भोईंनी राजीनामा केला. ते नवनाथ कुठल्या सध्या पदावर नव्हता. सुनील लोणेंनी स्वतः आपलं अंबाडीच्या आंदोलनापूर्वी पद त्यागलं होतं. म्हणजे संघटनेची जी काही लोक आमच्या बरोबर त्यांनी आपापल्या पदाचा राजीनामा दिला. आता ही वेळ का आली आम्हाला, ते आम्हाला तुम्हाला स्पष्ट करायचं आणि कोणालाही दोष न देता ते स्पष्ट करायचंय की वाडा भिवंडी महामार्गावरचं जे आंदोलन उभारलं आम्ही, त्या आंदोलनावर सातत्यपूर्ण आम्ही सगळे लढत होतो. संघटना लढत होती, मी लढत होतो, माझा मित्र परिवार लढत होता. जे आंदोलन आम्ही पुकारलं ते आंदोलन माननीय भाऊंची परवानगी न घेता मी पुकारलं. त्याचं कारण असं होतं की वारंवार मी वरिष्ठांना, भाऊं व्यतिरिक्त जे वरिष्ठ त्यांना सांगत होतो की या प्रश्नावर आपण लढा उभारला पाहिजे, आपण रास्ता रोको आंदोलन केलं, आपण काहीतरी बोललो पाहिजे, आपण अधिकाऱ्यांना जाब विचारला पाहिजे, आपण ठेकेदारांवर कारवाई किंवा रस्त्याचं काम तातडीने सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला पाहिजे. पण जे काही वरिष्ठ असतील कोणी, त्यांनी दखल घेतली नाही माझ्या बोलण्याची. कलेक्टर ऑफिसला जी मीटिंग झाली त्या मीटिंगमध्येही मी कलेक्टरांशी या विषयावर संघर्ष केला. तिन्ही आमदार तिथे होते, खासदार होते, माजी खासदार होते आणि अनेक अधिकारी होते.
तेव्हाही आमच्या काही वरिष्ठ तिथून पळ काढून निघून गेले दुर्दैवाने. ते मला खटकलं की असं का होतंय. मग मी निर्णय घेतला आणि त्याच वेळेस एका वाड्याच्या एका मुलाचा अपघात झाला, 19 वर्षाच्या मुलाचा. मला खूप वेदना झाली आणि त्या प्रश्नावर मी वारंवार भांडतोय, लढतोय. म्हणून मग ते आंदोलन मी माझ्या क्षमतेने उपोषण करेन, मी लढणार नाही, रस्त्यावर येणार नाही, कारण माझ्याबरोबर कोण आहे, मी एकटा आहे. मी उपोषणाचा निर्णय घेतला आणि ते माझ्या सहकार्याने मी सांगितलेलं नव्हतं, पण मी निर्णय घेतला. ते फेसबुकवर त्याला कळलं. मी निर्णय घेतला 16 तारखेला, 16 सप्टेंबरला मी निर्णय घेतला आणि 30 सप्टेंबरची तारीख दिली. मधले 14 दिवस होते. या 14 दिवसामध्ये मला कोणीही माझ्याशी संपर्क साधला नाही, माझ्या वरिष्ठांनी. आणि त्यानंतर मग 30 सप्टेंबरला मी आंदोलन केलं. आता त्या आंदोलनात काय झालं तुम्ही सगळ्यांनी बघितलं. आपण प्रामाणिकपणे लढलो, सगळं अत्यंत पारदर्शकपणे उघड केलं आणि आज हे आपला लढा त्या ठेकेदाराविरोधात, त्या भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात सुरू आहे. त्यानंतर रस्त्याचं कामही सुरू झालं. त्या आंदोलनाला आम्हाला साथ दिली नाही आणि आमच्या आंदोलनाला कोणी जाऊ नये, आंदोलनामध्ये जो जाईल त्याच्यावर कारवाई केली जाईल, अशा पद्धतीचे जी मेसेजेस पसरवले, फोन गेले आणि त्यामुळे अनेक लोक येण्याची इच्छा असून पण आले नाहीत. पण मोठ्या संख्येने लोकांनी सहभाग नोंदवला. आम्ही कुठल्याही संघटनेच्या माणसाला फोडण्याचा, त्याला बोलण्याचा, फोडण्याचा प्रश्नच येत नव्हता. आम्ही संघटनेच्या विरोधात बंड नव्हतं केलेलं. आम्ही लोकांच्या प्रश्नावर उभे राहिलेलो, उतरलेलो. संघटनेला विरोध नव्हता केला. ज्या प्रश्नावर संघटना लढते त्याच प्रश्नावर आम्ही आंदोलन केलं. त्यामुळे वेगळा विरोध करायचा प्रश्न येत नाही. मान्य भाऊंचा आदर आम्हाला कालही होता, आजही आणि उद्याही राहील. या आंदोलनाची परवानगी मी माननीय भाऊंकडून घेतली नव्हती. यासाठी मी पत्रकार परिषदेमध्ये दिलगिरी व्यक्त देखील केली, मी बघितली असेल. त्यामुळे काही चुकीचं आम्ही केलं किंवा काही आमच्याकडनं चुकीचं झालं किंवा आमचा उद्देश वाईट होता असं कधीच नव्हतं आणि ते कधीच सिद्ध झालं नाही. फक्त मी एवढंच सांगेन तुम्हाला की मी राजीनामा दिलेला आहे. कुठलीही हकालपट्टीची काढण्याची पोस्ट तुमच्या तरी बघण्यात आली नसेल किंवा माझ्या तरी बघण्यात आली नाही. मी राजीनामा दिल्यानंतर विनम्रपूर्व राजीनामा दिला आणि विनम्रपूर्व संघटनेच्या सगळ्या ग्रुपमधनं मी बाहेर पडलो आणि 22 वर्षाचा प्रवास संपवला. मी पुन्हा एकदा उल्लेख करेन की आम्हाला ज्यांनी घडवलं त्या माननीय भाऊंचा आम्हाला कालही आदर होता, आजही आणि उद्याही राहील. फक्त भाऊंची दिशाभूल करणारी जी काही लोक 4-2 टाळके भाऊंच्या आजूबाजूला असतात त्यांना कधी माफ आम्ही करणार नाही. कारण आम्हाला ज्या वेदना झाल्यात, 22 वर्षाचा संघटनेचा प्रवास सोडताना, बाहेर पडताना आम्ही काय वेदना भोगल्या किंवा काय त्रास आम्हाला झाला ते आमच्या मला माहिती. सोपं नसतं इतकं. मला जेव्हापासून समज आली, जेव्हापासून मला कळायला लागलं तेव्हापासून मी संघटनेशिवाय दुसरा विचारच केला नाही. प्रमोद पवारनी काही केलं तर लोक सांगायचे संघटनेने केलं. प्रमोद पवार संघटनेचा आहे, तुम्हालाही माहिती. आणि माझ्या वडिलांच्या निधनानंतर एकच महिन्यामध्ये असा प्रसंग माझ्यावर यावा की असा वेळ माझ्यावर आणली गेली ठरवून. का तर काही लोकांना, भाऊंची दिशाभूल करणाऱ्या लोकांना कदाचित त्या ठेकेदाराबरोबर त्यांना काही साठवलं त्यांचं असेल. प्रमोद पवारने आंदोलन केल्यामुळे ठेकेदार उघडा पडतो हे त्यांना वाटत असेल, काही असू शकतो. त्यामुळे भाऊंना चुकीची माहिती देण्यात आली आणि दुर्दैवाने आमच्याकडची बरोबर माहिती ऐकण्याची कोणी तयार दाखवली नाही. 111 कोटीचा जो घोटाळा आता निघालाय जव्हार मोखाड्यामध्ये, त्यातही हेच लोक सहभागी आहेत आणि त्याचाही पाठपुरावा आम्ही करतो. आम्ही न्यायालयाची तक्रार केली, UOW कडे तपासाचा पाठपुरावा करतो आणि त्यात 111 कोटीमध्ये आपल्या वाड्या भिवंडीची लिंक आहे हे आम्ही सिद्ध करून दाखवतो. म्हणजे आम्ही जे बोलत होतो उपोषणात, आंदोलनात ते खरं निघालं. 111 कोटी या गरीब आदिवासींचे गेल्यानंतर, लुबाडण्याचा प्रयत्न झाल्यानंतर कोण बोलताना दिसले तुम्हाला? दाखवा मला कोण बोलताना दिसलंय. आम्हीच बोललो, आम्हीच पाठपुरावा केला. मुद्दा एवढाच आहे की आम्ही कुणाचे विरोधक नाही, कुणाच्या विरोधात नाही. आम्ही आमचा विनम्रपणे बाजूला झालो. मान्य भाऊंचा आदर असल्यामुळे आम्ही कोणाशी वाद घालू शकत नाही, कोणाला काही बोलू शकत नाही. म्हणून आम्ही शांतपणे, आमची ज्यांना गरज नाही किंवा आम्ही ज्यांना खटकतो त्यांच्यापासून लांब होण्याचा निर्णय घेतला आणि आम्ही नम्रपणे बाहेर झालो. आता नम्रपणे बाहेर झाल्यावर करायचं काय? तुम्ही माझी एक व्हिडिओ बघितली असेल की 22 वर्षाचा प्रवास संपल्यानंतर फ्रस्ट्रेशन येणारच, त्रास होणारच, वेदना होणारच. काल परवाचा नाही आलेला, 22 वर्ष आयुष्यात गेली, म्हणजे पूर्ण जवानी गेली, हयात गेली. मग काही दिवस घरात थांबलो, पुस्तक वाचली, निराश झालो. मग लोढ्यांशी संपर्क, नवनाशी किंवा सगळी कार्यकर्त्यांशी संपर्क केला. मग विचार केला की एकदा आपण लोकांना भेटू, लोकांमध्ये जाऊ, लोकांशी बोलू. पण लोक बोलायला, भाऊ तुम्ही कुठे, काय चाललंय, कोण यायला लागले? प्रत्येक प्रश्नाशी लोकांशी संबंध असल्यामुळे, मी जमिनीवरचा कार्यकर्ता असल्यामुळे लोकांशी संपर्क होता. या महिन्याभरात मित्रांनो 2ही जिल्ह्याचे काने कोपऱ्यात आम्ही जाऊन आलो. ठाणे, पालघरच्या प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक ठिकाणी आम्ही जाऊन आलो आणि लोकांचा माझ्या अपेक्षेपेक्षा पलीकडे प्रतिसाद मिळाला. आणि मग आम्ही निर्णय घेतला की काहीतरी करावं लागेल आणि ते काहीतरी करावं हेच आज तुमच्या समोर आम्ही जाहीर करतोय. माझे सगळे सहकारी, माझा मित्र परिवार आणि जे कोणी लोक या समाजामध्ये अन्याय विरोधात लढण्यासाठी धडपडतात, ज्यांना धडपडण्याचा ज्यांची इच्छाशक्ती आहे, प्रयत्न आहे, पण ती संघटित शक्ती होत नाही,
आपण रस्त्याचा प्रश्न लढलो, इतर प्रश्नांवर लढलो. हे सगळे मोबिलाईज होते, जमलेले होते, पण ते ऑर्गनाईज नव्हते. आणि ते ऑर्गनाईज करण्याचं काम आम्ही करतोय तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने, सगळ्या जनतेच्या साक्षीने, सगळ्या पत्रकार मित्रांच्या माझ्या सगळ्या साक्षीने. आपण आज एक घोषणा करतोय की भूमिपुत्र एल्गार संघटना नावाची संघटना आम्ही स्थापन केली आणि त्याची आज आम्ही अधिकृतरित्या घोषणा तुमच्या समोर करत आहेत. मला फक्त 1 मिनिट जर तुम्ही दिला तर आज आपण या संघटनेचा झेंडा, ध्वज तुमच्या समोर आम्ही अनावरित करतो. प्लीज ते घेऊन या. हा आपल्या संघटनेचा हा आपला ध्वज असणार आहे. फोटो एक मिनिट थांबा. आता भूमिपुत्र संघटना काय आहे, काय प्रकार आहे, अनेकांना प्रश्न पडला असेल. एक सरळ साधा उद्दिष्ट, सरळ साधं गणित, सरळ साधी भूमिका, कुठल्याही प्रकारचे कॉम्प्लिकेशन नाही, कुठल्याही प्रकारचा किचकटपणा नाही, कुठल्याही प्रकारचा काही कठीण प्रकार नाही. एक साधा सरळ उद्देश आहे की या ठाणे पालघर जिल्ह्यातल्या किंवा एकूणच आपला जो ग्रामीण जिल्हा आहे, जो आदिवासी बहुल भाग आहे, शेतकरी बहुल भाग आहे, यामध्ये आम्हाला सगळ्यात महत्वाचं जे काही आढळलं ते म्हणजे तरुणांचा रोजगार. गेल्या अनेक वर्ष प्रत्येक विषयावर बोललं गेलं, पण तरुणांच्या रोजगारावर कोणी बोललं नाही. तरुणांना पक्षात, जाती, धर्मात विभागलं गेलं, त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने भडकावलं गेलं. पण त्या तरुणाच्या घरची चूल कशी पेटेल यावर प्रश्नचिन्ह आज पण तसाच आहे. आम्ही जेव्हा जिल्ह्यात फिरलो तेव्हा आम्हाला अनेक तरुण भेटले आणि ते एज्युकेटेड तरुण बेरोजगार होते. मग आम्ही काय केलं, संघटना घोषणा किंवा संघटनेची स्थापना करण्याच्या आधी आम्ही एक सर्व्हे केला. आम्ही एक ऑनलाईन या नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला आणि आम्ही एक सर्व्हे केला. त्या सर्व्हेमध्ये आम्ही तरुणांचे क्लिकवर फॉर्म भरून 16 प्रश्नांचा आम्ही फॉर्म भरून घेतला आणि त्यामध्ये आमच्याकडे शेकडो फॉर्म आले. या फॉर्म मध्ये तुमचं शिक्षण किती, तुमच्याकडे जमीन किती आहे, भांडवल किती आहे, नोकरी करू इच्छिता का, व्यवसाय करू इच्छिता का, आणि त्यांच्या बेसिक माहितीचं आम्ही संकलन केलं. आणि त्या माहितीच्या आधारावर आम्ही काही एका अनालिसिसवर पोहोचलो. अजूनही तो सर्व्हे सुरू आहे. विशेषतः जव्हार, मोखाडा, वाडा, विक्रमगड या भागातले. वाड्यामध्ये मोठी इंडस्ट्री आहे, जव्हारमध्ये काही कंपन्या आहेत, पालघर, बोईसरला MIDC आहे, इकडे मुरबाडला MIDC आहे, शहापूरला आता MIDC डिक्लेअर झाले. त्या सगळ्या MIDCs होतात, मोठमोठ्या कंपन्या, मल्टीनॅशनल कंपन्या येतात. पण यात आपल्या स्थानिकांना रोजगार मिळतो का, प्रश्न अनुत्तरित आहे. आमची पहिला भूमिका ठाम आहे या भूमिपुत्र एल्गार संघटनेची की या भागातल्या रोजगारांवर पहिला अधिकार भूमिपुत्रांचा आहे. पहिला रोजगाराचा हक्क इथल्या भूमिपुत्र तरुणांचा आहे. मग ते आदिवासी तरुण असतील, कुणबी तरुण असतील, आगरी तरुण असतील, कोळी तरुण असतील, बौद्ध तरुण असतील, जाती धर्म पलीकडे जो इथला भूमिपुत्र, इथला रहिवासी आहे, त्या सगळ्या तरुणांचा इथे अधिकार आहे. इथे असणारे वेअर हाऊसेस आहेत, त्यांच्यावर आमचा अधिकार आहे. शासनाने रोजगार हमीची योजना काढली. रोजगार हमी त्या काळामध्ये बरोबर होती, कारण त्या काळामधला साक्षरता दर फक्त 35% होता जेव्हा रोजगार हमी सुरू झाली. पण आताचा साक्षरता दर 2025 मध्ये हा 90%च्या आसपास आहे. त्यामुळे आमची पोरं ग्रॅज्युएट आहेत. आमच्या सर्व्हेमध्ये आम्हाला पोरं आढळली
ग्रॅज्युएट झालेला पोरगा रोजगार हमीवर फावडा घेऊन जातो, बीकॉम झालेला पोरगा रोजगार हमीवर मजगी बांधायला जातो किंवा खड्डे खोदायला जातो, बांधकाम मजूर म्हणून अंबाडीला स्थलांतरित होतो. हे दुर्दैवी आपल्यासाठी, आणि तो आमचा पहिला उद्देश आहे की रोजगार हमीमध्ये अपग्रेडेशन करायचं, या तरुणांना त्यांच्या टॅलेंट प्रमाणे नोकरी द्यायची, रोजगार द्यायचा सरकारने. त्यासाठी आम्ही लढणार आहोत. आम्ही नोकऱ्या वाटणारे नाहीये, आम्ही वस्तू वाटणारे नाहीये, मोफत काय आम्ही देणार नाही, पण आम्ही या लोकांना लढायला शिकू. त्याचबरोबर कातकरी बांधव जे आहेत त्यांचा सगळ्यात मोठा प्रश्न आजही प्रलंबित आहे. कातकऱ्यांसाठी अनेक घोषणा सरकार करते किंवा काही लोक करतात, पण प्रत्यक्ष आम्ही कातकऱ्यांची जीवनशैली गेले अनेक वर्ष बघतो की या समाजाला कायम दुर्लक्षित ठेवण्यात आलं. म्हणून आम्ही आमच्या संघटनेचा राज्याचा जनरल सेक्रेटरी नवनाथ भोये नावाचा एक कातकरी तरुण आम्ही केलेला आहे, आणि त्या तरुणाला जबाबदारी होती पुढे. आणि स्वप्नील कुठे? स्वप्नील कातकरी घटकाचा पूर्ण प्रमुख जबाबदारी दोन्ही जिल्ह्यांची स्वप्नील वाघ हा तरुण, याच्याकडे पालघर जिल्ह्यातला तरुण आहे आणि याच्याकडे दिले स्वतः तो व्यवसाय पण आहे. आणि बीड सारख्या जिथे खूप दहशत आहे, काही लोकांचं आपण नाव घेतोय जी गुन्हेगारी पार्श्वभूमी मिळेल, त्यांच्या गावात जाऊन कातकऱ्यांसाठी काम करून लढाई करणार हा तरुण आहे. तिथून पालघरवरून बीडमध्ये जाऊन लढाई केली. तर या तरुणांवर आम्ही कातकरी घटकाची एक्सक्लुझिव्ह जबाबदारी देतोय की या समाजातल्या तरुणांना रोजगार कसा देता येईल, या कुटुंबांना आपल्याला स्थलांतर थांबवण्यासाठी काय करता येईल, त्यांच्या गावात जर त्यांना रोजगार मिळाला तर त्यांच्यावर स्थलांतराची वेळ येणार नाही. स्थलांतरित झाल्यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न, महिला सुरक्षेचा प्रश्न, मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न कसा निर्माण होतो आणि मग तो तिथेच कसा रोखता येईल, यासाठी भूमिपुत्र एल्गार संघटना आता प्राकर्षण लढा देणार आहे. स्थलांतरित मजूर महिलांची सुरक्षा असेल, आरोग्य असेल, शिक्षण असेल, सार्वजनिक आरोग्य योजनांचे आभार असे 111 कोटी रुपये ठेकेदारांनी खाल्ले, तर गरीब आदिवासींना योजनांचा लाभ मिळेल कसा काय, गरीब आदिवासींना मूलभूत सुविधा मिळतील कशा काय, यासाठी आमचा लढा असणार आहे. त्यामुळं ही जी संघटना आहे, ही संघटना कोणत्या एका जाती, पक्ष, धर्म, पंथ यात बांधून राहणार नाही. ही सर्व जातींच्या, सर्व धर्मांच्या, सर्व पंथांच्या, सर्व लोकांसाठी, शेतकऱ्यांसाठी, शेतमजुरांसाठी, आदिवासींसाठी, बहुजनांसाठी, सगळ्यांसाठी एक नवा पर्याय आम्ही देत आहोत. आणि तरुणांचं हे मोठं संघटन, सर्वसामान्यांचं हे संघटन, या संघटनेला कोणीही बाप नाही. प्रमोद पवार एक मजुराचा पोरगा आहे, माथाडी कामगाराचा पोरगा आणि शेतमजुरांच्या पोरांनी उभं केलेलं हे कदाचित पहिलं संघटन असेल. नेतृत्व आपल्यावर लादलं जातं, नेतृत्व राजाच्या पोटातून येतं. पूर्वी होतं ते, नंतर लोकशाही आली. बाबासाहेबांनी सांगितलं आता नेतृत्व राजाच्या पोटातून नाही, मताच्या पेटीतून नाही. पण मताच्या पेटीसाठी ज्याला उभं केलं जातं तो कुठल्या तरी नेत्याच्या पोटातून आलेला असतो, तो गरीबाच्या झोपडीतून आलेला नसतो. प्रमोद पवारला कोणी आमदारचं तिकीट देणार नाही, कुठल्या तरी नेत्याच्या पोराला दिलं जाईल. जिल्हा परिषदचा अध्यक्ष प्रमोद पवारला कोण करणार नाही, कुठल्या तरी नेत्याच्या पोरालाच केलं जाईल. त्यामुळे आपल्या बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या लोकशाहीनंतर हे बदल झाले, पण प्रत्यक्ष अंमलबजावणीमध्ये पुन्हा तिकीट देण्याचं काम कोणाला केलं तर त्या राजाच्या पोरांनाच केलं. त्यामुळे बघा बरेचसे राजे आता आमदार खासदार आहेत. त्यामुळे आम्हाला हे नको, हे राजकारणाच्या घाणीत आम्हाला जायचं नाहीये. आमचं म्हणणं आहे ही लिडरशिप तरुणांची आहे आणि ही लढवई लिडरशिप आहे. आम्हाला लढायचंय. ठाणे, पालघर जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये आपली संघटना ताकदीने काम करेल. प्रत्येक प्रश्नावर आम्ही लढाई उभी करू. लोकांना होणारे अत्याचार रोखण्यासाठी आम्ही आमच्या क्षमतेने लढू. आमच्यामुळे कोणी बाप नाही, कोणी गॉडफादर नाही, कोणी बॅकअप नाही. आमच्यावर गुन्हे दाखल होतील, आमच्यावर केसेस होतील, आम्हाला अडकवलं जाईल, आम्हाला खच्ची केलं जाईल, पण सगळ्या तयार आम्ही ठेवलेले आहेत. तुरुंगात टाका, मारा, जीव घ्या, गोळ्या घाला, आमच्या सुपाऱ्या द्या, आमचे मर्डर करा. मरत नाही तोपर्यंत लढत राहील. मेल्यावर लढता येणार नाही मला, पण शेवटच्या श्वासापर्यंत माझ्या सर्वसामान्य बांधवांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, आदिवासींसाठी, भूमिपुत्रांसाठी, शेतकऱ्यांसाठी, कुटुंबीय आगरी, कोळी माझे सगळे बांधव आहेत, या सगळ्यांसाठी प्रमोद पवारांचे सगळे सहकारी लढण्याचा निर्धार करून तुमच्या समोर आले. ही पत्रकार परिषद त्यासाठीच आहे की आज आम्ही 13 तारखेला आमच्या भूमिपुत्र एल्गार संघटनेची अधिकृत पूर्णपणे नोंदणी झालेली आहे. ही आपली संघटना असेल. या संघटनेची उद्यापासून पूर्ण प्रवेशाची नोंदणीची प्रक्रिया सुरू होईल. प्रत्येक सभासदाला फक्त 50 रुपये प्रवेश फी, सभासद फी आणि 10 रुपये प्रवेश फी अशी आमची फी असेल. आणि हा प्रत्येक सभासदाला आम्ही अशा प्रकारचा ओळखपत्र देणार आहोत. संघटनेची पूर्ण रचना आहे नियोजित संघटनेची. यामध्ये पूर्ण सगळे आम्ही दोन्ही जिल्ह्यामध्ये काय काम केले, कसे पदाधिकारी नेमले, त्याचा पूर्ण स्टडी मटेरियल आहे. आणि एकूणच साध्या सरळ पद्धतीने, सरळ मार्गी, स्वच्छ आणि पारदर्शक नेतृत्व देण्याचं काम आम्ही करणार आहोत. कोणतीही गडबड नाही, लबाडी नाही, छुपा कारभार नाही. जे काय असेल ते समोर असेल आणि सगळ्यांच्या समोर असेल.
त्यामुळे आमची सगळ्यांना विनंती, सगळ्यांना म्हणजे तुम्ही समजू शकता कोणाला विनंती, की आम्ही कोणाचे विरोधक नाहीये. आम्ही कोणाला काउंटर करायला, कोणाला विरोध करायला, कोणाला डॅमेज करायला किंवा कोणाला फोडायला संघटना स्थापन केली नाही. ना आम्ही नाव चोरलंय, ना आम्ही चिन्ह चोरलंय. भूमिपुत्र हा प्रत्येक जण इथं राहणारा रहिवासी भूमिपुत्र आहे. इथे 15 वर्षापेक्षा जास्त अधिवास झाला त्याचा. मग तो परराज्यातला का असेना, तो आमचा भूमिपुत्र आहे, तो इथला रहिवासी आहे. तर या भूमिपुत्राचा अर्थ काय, तर या मातीशी प्रामाणिक असणारा, या मातीवर प्रेम असणारा, इथल्या भूमीवर प्रेम असणारा, इथल्या मातीला आपली माऊली मानणारा, तो भूमिपुत्र आहे. आणि त्या पद्धतीची भावना ज्याच्याकडे असेल तो प्रत्येक जण आमचा आहे आणि त्यासाठी आम्ही लढणार आहेत. कृपया आमच्या रस्त्यात अडथळे निर्माण करू नका. आम्ही कोणालाही विरोध करणार नाही. आम्ही कोणालाही काय काम झालं त्या फोडीच्या राजकारणात जायचं पण नाही. सगळ्या नवीन तरुणांना घेऊन आम्ही संघटना बांधतो. जो आमच्याकडे त्याचं स्वागत आहे. आम्ही कोणाला फोडायला तोडायला जात नाही. आम्हाला काय जाऊन ताकद दाखवून कोणाकडे जाऊन काय करायचं नाही. ऍडजस्टमेंट करायची असेल तर आम्ही त्या 30 सप्टेंबरला आपल्या अंबडीलाच केली असते. आम्हाला लोकांना एकत्र करायचे, जागृत करायचे. स्वातंत्र्याच्या आता 80 वर्ष पूर्ण होतील. संविधानाचा अमृत महोत्सव 75 वर्ष झाली. पण आजही मूलभूत प्रश्न तसेच आहेत. आजही आपल्याला आपल्या मूलभूत अधिकारांसाठी झगडावं लागतं. हे दुर्दैवी. त्यामुळे आता ही दुसऱ्या स्वातंत्र्याची लढाई वगैरे नाहीये. हे स्वातंत्र्य आपल्याला मिळालेलं आहे 47ला. त्या स्वातंत्र्याच्या अंमलबजावणीची लढाई. कारण स्वातंत्र्य कागदावर आहे. स्वातंत्र्य मुठभरांना आहे. स्वातंत्र्य धननाट्या श्रीमंतांच्या बंगल्यात दबलेलं आहे. ते आपल्या लोकांपर्यंत पोहोचवायचे आणि त्यासाठी लोकांना लढायला सक्षम करायचे. आमच्याकडे 1 रुपया नाही लोकांना काय वाटायला. त्या साड्या वाटा, वस्तू वाटा, आम्ही काही वाटणार नाही. कारण 2 नंबरची अशी 100 कोटीची बिलं आम्ही काढत नाही. त्यामुळे आम्हाला वाटता येणार नाही. आम्ही लोकांच्या सोबत लढण्यासाठी आमचा वेळ देणार आहे. आमच्याकडे आमचा वेळ आम्ही समर्पित करणार आहेत. आमचं जीवन आम्ही समर्पित करणार आहेत. जे आमच्याकडे आहे ते आम्ही देणार आहेत आणि ते समर्पण आम्हाला आहे. माझी विनंती, कोणालाही काय दुखवायचं नाही, मला काय नाही करायचं. ज्या संघटनेबरोबर मी 22 वर्षाचा प्रवास केला त्या संघटनेच्या सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो. माननीय भाऊंना मी कालही सदस्य नमन करत होतो, आजही करतो आणि उद्याही करत राहीन. कारण ते माझ्यासाठी पितृतुल्य होते, आहेत, राहतील आणि आदरणीयच आहे. फक्त आमच्या वाटचालीत कोणी काही 4-2 लोक आहेत अशी फडफडणारी, त्यांनी कृपया अडथळे निर्माण करू नका. हे मी फार नम्रपणे सांगतो. तर मला कोणावरही टीका करायची नाही, कोणावरही काही बोलायचं नाही आणि कोणाचं काही काढायचं नाही. तर मी जर काही काढलं तर कोणाला ते परवडणार नाही अनेकांना. कारण माझ्याकडेही असे काही गुपित सत्य आहेत की जे अनेकांच्या डोळ्यात पाणी आणू शकतील, अनेकांच्या डोळ्यात पाणी आणतील. माझं म्हणणं आहे की मला त्या मार्गावरच जायचं नाही. आम्ही आमचा वेगळा मार्ग निवडलाय. आम्ही आमची वाट चोखळले. त्यात आम्हाला निर्भयपणे काम करू द्या. ही लोकशाही आहे. आपण बोलतो लोकशाहीमध्ये सगळं निर्भय झालं पाहिजे. मग आमच्या कुठल्याही कार्यकर्त्याला, आमच्या कुठल्याही सभासदाला किंवा आमच्या कुठल्याही टीम मधल्या सहकार्याला भय नाही वाटलं पाहिजे. कुठे दाबण्याचा प्रयत्न, कुठे अडकवण्याचा प्रयत्न, असं कुठले राजकीय आणि इतर दबाव आणून करू नका. आमच्या एकही माणसाला तुम्ही निर्भय करण्याचा प्रयत्न केला तर मग मी गप्प बसणार नाही. आम्हाला निर्भयपणे काम करू द्या. आम्हाला प्रामाणिकपणे काम करू द्या. आम्हाला मोकळ्या श्वासाने आमचे संघटन, आमच्या तरुणांचं संघटन उभं करू द्या. आम्हाला लोकांच्या हिताचं काम करायचंय. आम्हाला कोणाला लुबाडायचं नाही, कोणाची फरफट करायची नाही की कोणाला ओरबडायचं नाही. आम्हाला आमच्या क्षमतेने हे संघटन मोठं करायचंय आणि भूमिपुत्र एल्गार संघटना या ठाणे पालघरमध्ये भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी आज नवा पर्याय आम्हाला उभा करायचा. तो सक्षमपणे आम्ही पुढे घेऊन जाऊ याचा आम्हाला विश्वास आहे. मी माझे सहकारी सुनील भाऊंना विनंती करेन की आम्ही जे झेंड्याचा जो संकल्पना आम्ही मांडली, आमच्या तिरंग्याची किंवा आमच्या याच्यामध्ये असलेले जे रंग आहेत, जो लोगो आहे, हे थोडक्यात तुमच्या समोर मांडतील. कारण प्रत्येक गोष्टीला आम्ही काही कारणं ठेवलेली आहेत. नमस्कार. प्रमोद भाऊने आपल्याला संघटना कशासाठी का काढावी लागली याबद्दल सविस्तर सांगितलेलं आहे. हा झेंडा बनवताना आम्ही सगळ्यांनी बसून जे आमचे प्रमुख सहकारी आहेत ते ठरवलं. त्यामध्ये जे खाली पोपटी रंग आहे, पोपटी झेंड्याचे, हा पोपटाचा रंग आहे. पोपट नेहमी बोलतो. म्हणजे ज्यांना बोलता येत नाही त्यांना बोलायलाही संघटना शिकवणार आहे. शेतकऱ्यांचा आपला कृषी प्रधान देश आहे, बरोबर आहे, समृद्धीचा आहे शेतकऱ्यांची, बरोबर. पीक येतं ते हिरवं येतं. शेतकऱ्यांचा एक त्याच्यामध्ये उद्देश आहे की शेतकऱ्यांसाठी ही संघटना आहे. मध्ये जो पांढरा रंग आहे म्हणजे आम्ही जे संघटनेचं काम करू ते पारदर्शक असेल, स्वच्छ असेल, शांततेचं प्रतीक आहे ते.
म्हणजे ही संघटना कुठल्याही प्रकारे अहिंसा न करता अहिंसेच्या मार्गाने महात्मा गांधींनी दिलेला अहिंसेच्या मार्गे त्या मार्गाने लढणारी आहे. वरचा रंग आहे तो भगवा आहे, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी शौर्याचं प्रतीक आहे ते. त्याचबरोबर हा आपला महाराष्ट्र साधू संतांची परंपरा असणारा वारकरी संप्रदायाचा त्यांचाही भगवाच आहे. म्हणजे आपण साधू संतांची परंपरा घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांची विचार घेऊन ही संघटना चालवणार आहोत. त्याचबरोबर मधीची मूठ आहे, तुम्हाला मुठीच्या बाजूला जो पाठीमागचा भाग दिसतो, सूर्य, उगवता सूर्य, म्हणजे समाजामध्ये ज्यांच्या जीवनामध्ये अंधार आहे त्यांना प्रकाश देण्याचं काम ही संघटना करणार आहे. अंधारातून प्रकाशाकडे, ज्यांच्यावर अन्याय अत्याचार आहे तो दूर करण्याचं काम संघटना करणार आहे. मध्ये तुम्हाला हाताची मूठ दिसते, त्या मुठीतून असा संदेश जातो की कुठल्याही जातीचा, अलग अलग गोष्ट, वेगवेगळ्या जातीची लोक अलग राहिली तर वाद होऊ शकतात, पण ते एकत्र आली तर एक चांगली संघटना होऊ शकते. जे हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई वेगवेगळे जाती धर्म असतील, कातकरी, कोळी, कुणबी, आगरी, या सगळ्यांना एकत्र करण्याचं काम केलं. आणि दुसरी गोष्ट ती मजुराची मूठ आहे, एकतेची मूठ आहे, एकीची ताकद दाखवणारं चिन्ह येते. त्याचबरोबर बाजूला कणीस दाखवले. आपल्याकडे शेतकऱ्यांवर खूप मोठं संकट येतं, परतीच्या पावसामुळे आलं, खूप आम्हाला दुःख झालं या वेळेस, परंतु आम्ही संघटना करण्याची वाट थोडे बघत होतो. आणि बघा, एकाही ते पक्षांनी काढलं का, आंदोलन केलं का, शेतकऱ्यांचं नुकसान भरपाई मिळावी, करोडोचं नुकसान झालं, परंतु हे शेतकऱ्यांचं प्रतीक आहे. शेतकऱ्यांसाठी आम्हाला काम करायचं, लढायचं असं दाखवतोय. त्याचबरोबर इथे एक पुस्तक दाखवले, हे अनेक विद्यार्थी, विद्यार्थ्यांची आपल्याला संघटना बांधायची, विद्यार्थ्यांना सोबत घ्यायचंय. त्याचबरोबर इथे एक टोपी दाखवली बघा, पदवीचं प्रतीक आहे, म्हणजे पदव्या घेतलेल्या आहेत अनेक लोकांनी, म्हणजे अनेक तरुणांना सोबत घेऊन, सुशिक्षित तरुणांना सोबत घेऊन संघटनेचं काम पुढे न्यायचंय. आणि आपल्या देशाला, आपल्या राज्याला समृद्ध कसं करता येईल, गोरगरिबांवरचा अन्याय कसा दूर करता येईल, हे या झेंड्यातून आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला. तुमचा अधिक वेळ घेणार नाही. आज आम्ही भूमिपुत्र एल्गार संघटनेची अधिकृत घोषणा करतो. या भूमिपुत्र एल्गार संघटनेचा मी अध्यक्ष म्हणून काम पाहणार आहे. सुनीलजी लोणे हे आमचे राज्याचे कार्याध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत. कल्पेशजी जाधव हे राज्याचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत. नवनाथ भोये हे राज्याचे सरचिटणीस म्हणून काम पाहणार आहेत. प्रमिलाताई आमच्याबरोबर सक्रियपणे आहे, गेले अनेक वर्ष तिने आदिवासी ग्रामीण भागात काम केलं. या पालघर जिल्ह्याच्या आमच्या महिला प्रमुख म्हणून जबाबदारी यांच्याकडे आम्ही दिलेली आहे. आणि अनेक पदाधिकाऱ्यांची आम्ही नियुक्ती पाहिजे. दुष्यंत गायवट जे आमचे ज्येष्ठ संघटनेचे पदाधिकारी आहेत, तेही सुनील लोणेला सहकारी म्हणून उपकार्याध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी दिलेली आहे. रुपेश जाधव हे तरुणांचं काम पूर्ण राज्याचं पाहणार आहेत. आणि मिलिंद कांबळे असतील, स्वप्नीलचं पूर्ण कातकरी घटकाचा प्रमुख आहे. मिलिंद कांबळे आमच्या संघटनेच्या फाउंडिंगचं काम, आपल्या माध्यमांचं काम बघणार आहेत. तर प्रत्येकाची जबाबदारी ही निश्चित करण्यासाठी आम्ही नियुक्ती पत्राच्या बाबतीतली घोषणा करणार आहोत. सुशीलाताई जे आमच्या महिला कार्यकर्ते आहेत, ते आमच्या ठाणे जिल्ह्यातल्या महिलांचं काम पाहणार आहेत. म्हणजे पालघर आणि ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात महिलांची टीम आपल्या बरोबर आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात तरुणांची टीम आपल्या बरोबर आहे. महिला घटक, तरुण घटक, कातकरी घटक, शेतकरी घटक, त्याचबरोबर कामगारांची विंग, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या विंग्स आपण क्रिएट करून हे काम करणार आहेत. नवीन तंत्रज्ञान वापरून, म्हणजे जाऊन ते कागद जाऊन त्या जवारला जाऊन भरून घ्यायची गरज नाही, तर इथे एका क्लिकवर आपण काही जनरेट केलं तर ती जवारची माहिती आपल्याला इथे अपडेट होईल. यासाठी आम्ही अधिकृत संघटनेची वेबसाईट क्रिएट करतो, मोबाईल ऍप्लिकेशन क्रिएट करतो. नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून तरुणांना जोडण्याचं आम्ही काम करणार आहोत. एखादा ग्रामीण भागातला प्रश्न तातडीने आपल्यापर्यंत कसा पोहोचेल, तातडीने त्या प्रश्नावर दखल कशी घेतली जाईल, त्या प्रश्नासाठी धोरणकर्त्यांपर्यंत आपली माहिती कशी जाईल, त्या प्रश्नावर आंदोलन कसं उभं राहील, पत्रव्यवहार कसा उभं राहील, यासाठी आम्ही एक हायटेक सिस्टम डेव्हलप करतोय. आपल्या कार्यालय, आपल्या संघटनेचं मुख्य कार्यालय हे अंबाडी असेल. लवकरच मुख्य कार्यालयाचं आमचं कॅम्पसचं काम सुरू आहे. ते कॅम्पसचं आम्ही ठिकाण झाल्यावर पुन्हा एकदा आपल्या पत्रकारांशी संवाद साधू. पण सध्या आपलं अंबाडीचं असलेलं मुख्य कार्यालय हे संघटनेचं कार्यालय म्हणून काम पाहणार आहोत. त्या कार्यालयामध्ये पूर्णपणे आपला वॉर रूम असणार आहे, कंट्रोल रूम असणार आहे. त्यामधून आपल्या संघटनेच्या सगळ्या कार्यकर्त्यांशी आम्ही संपर्कात राहणार आहोत. एकूणच बदलत्या युगाप्रमाणे, बदलत्या तंत्रज्ञानाच्या आधारावर, नवीन नवीन टेक्नॉलॉजीच्या आधारावर ठाणे पालघर जिल्हा हा मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या जिल्ह्यामध्ये एक अभिनव संघटन आम्ही उभं करतो. आणि या संघटनेची अधिकृत घोषणा आज झाली असं मी जाहीर करतोय. धन्यवाद.
प्रश्न आपल्याला असतील तर ओके. तर मनामध्ये प्रमोद भाऊ तुमच्या मनामध्ये खंत आहे का? 22 वर्षाची श्रमजीवी संघटना अगदी खेडोपाड्यात, रानमाळात, अगदी रस्त्यावर, भर पावसात, भर उन्हात आपण अगदी रात्रीच्या 11:30-12 पर्यंत रास्ता रोको आंदोलनं केलीत. मनामध्ये संघटना सोडताना आणि नवीन संघटना होताना आनंद, या दुहेरी गोष्टीमध्ये काय? सुरजी कसं आहे, एक स्पष्ट सांगतो की कधीही कोणी असं समजू नये की सगळं काही मी चालवतो. कोणीतरी असतो हाताळणारा, चालवणारा, आणि आपण एक त्यातले छोटे घटक असतो. त्यामुळे माझ्या मनात कदाचित आणि किंचितही असा आविर्भाव नाही की मी फार मोठा कार्यकर्ता होतो आणि माझ्या जोरावर सगळं चालायचं. अजिबात नाही. मी या सगळ्या संघटनेच्या प्रोसेस मधला एक छोटासा कण होतो. त्यामुळे मी बाजूला झाल्याने संघटनेला किंचितही फरक पडणार नाही, कारण संघटना खूप मोठी आहे, त्यांचं काम खूप मोठे आहे. आम्ही एक छोटेसे घटक होतो. त्यामुळे आमचा हातभार काय होता, आम्ही संघटनेच्या लढाईमध्ये आम्ही आमचा खालीचा वाटा उचलत होतो. त्यामुळे आमच्यामुळे संघटना गावापाड्यात होती की आमच्यामुळे संघटना वाढली वगैरे, हा गैरसमज माझ्या डोक्यात कधी नव्हता आणि कधी नाही, आणि आमच्या कोणाच्या डोक्यात नाही. आम्ही जे काम केलं, जेवढा वेळ केलं, जितकं केलं ते प्रामाणिकपणे केलं. आम्ही जे आमचं योगदान देण्याचा प्रयत्न केला, जितका दिला तो प्रामाणिकपणे दिला. संघटनेने आम्हाला घडवलं. काही कार्यकर्ते खूप चांगले घडले, काही घडले नाही. जो खूप जास्त प्रमाणात मेहनत करतो, जास्त प्रमाणात समर्पित होतो, तो चांगल्या प्रकारे घडतो. कदाचित आमचं समर्पण जास्त असल्यामुळे आम्ही चांगले घडलो. दुर्दैवाने काही लोकांना ते चांगलं घेता आलं नाही. आम्ही भाऊंचं जे जे चांगलं आहे ते घेतलं. भाऊंनी आम्हाला लढायला शिकवलं, भाऊंनी आम्हाला स्वातंत्र्य शिकवलं, भाऊंनी आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य शिकवलं. मी मुक्तपणे बोलू शकतो, माझ्या मनातली भावना व्यक्त करू शकतो, हे स्वातंत्र्य आम्हाला संघटनेने शिकवलं. जे तुम्हाला पटत नाही, जे चुकीचे आहे, त्याला वेळीच आणि स्पष्टपणे विरोध करा, हे आम्हाला संघटनेने शिकवलं. त्यामुळे आम्ही जे चांगलं शिकलो ते सगळं चांगलं आम्ही घेतलं. संघटनेमध्ये आम्ही एक छोटासा भाग होतो. 22 वर्षाचा हा प्रवास संपवताना प्रचंड वेदना होते. खंत नाही वाटत, वेदना होते, डोळ्यात पाणी आलं वाटत. का तर मी 22 वर्ष माझ्या पत्नीबरोबर व्यतीत केलेलं नाही अजून, कारण माझ्या लग्नाला तेवढे वर्ष झालेलं नाही. म्हणजे माझ्या पत्नीचा माझा सहवास 12-15 वर्षाचा आहे. त्यापेक्षा जास्त सहवास माझा संघटनेचा आहे. त्यामुळे संघटनेपासून दूर जाताना प्रचंड वेदना होते. पण ठीक आहे, जर आपली जिथे गरज नसेल किंवा आपलं जिथे असणं कोणाच्यासाठी तरी त्रासदायक असेल, तेव्हा शांतपणे आणि नम्रपणे तिथून बाजूला होणं चांगलं असतं. आणि तो निर्णय आम्ही घेतलेला आहे. त्यामुळे आता खंत आणि वाईट वाटण्यात काय अर्थ नाही. ती वेळ निघून गेली. आता आपण नव्याने सुरुवात करूया. पण नवी सुरुवात करताना मला प्रचंड आनंद होतो, अभिमान होतो. माननीय भाऊंनी जे आम्हाला शिकवण दिली किंवा जे आमच्यावर संस्कार केले संघटनेचे, मी इथं विश्वासाने सांगेन की ते सगळे संस्कार आणि सगळी शिकवण आम्ही प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न करू. आणि या संघटनेमध्ये तुम्हाला, भूमिपुत्र एल्गार संघटनेमध्ये त्या संस्काराचं प्रतिबिंब तुम्हाला दिसेल, हा विश्वास मी तुम्हाला देऊ शकतो. आजपासून चर्चा नक्की होईल, कारण श्रमजीवी संघटना तुम्ही सोडलीत. विवेक भाऊ पंडित, निलेश सांबरे एकत्र वाडा नगर पंचायतमध्ये एका मंचावर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत युतीत पाहायला मिळाले. तर पुढच्या तुमच्या संघर्षामध्ये खरं तर तुमचं निलेश सांबरे आणि प्रमोद पवार एक युद्ध म्हणावं लागेल, तुमचं उपोषण, तुमचं आंदोलन. पण विवेक पंडित ते निलेश सांबरेंच्या सोबत त्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळाले. यावर आपलं मत काय? नाही, माझं मत एवढंच आहे, निलेश सांबरे ही माझे विरोधक नाही, माझे वैरी नाही. निलेश सांबरेंची कंपनी किंवा निलेश सांबरेंच्या ज्या काही भ्रष्टाचाराचे मुद्दे आहेत, त्या मुद्द्यावर त्यांचा माझा वाद. व्यक्तिगत निलेश सांबरे माझा वैरी नाही, दुश्मन नाही. त्यामुळे निलेश सांबरे किंवा काय हा विषयच माझ्यासाठी महत्वाचा नाही. भ्रष्टाचार जो पण करेल तो माझा विरोधक आहे. भ्रष्टाचार जो करेल तो माझा विरोधक आहे. भ्रष्टाचार करणारा ठेकेदार माझा विरोधक आहे. भ्रष्टाचार, अपहार, लोकांच्या हक्काचं खाणारा अधिकारी माझा विरोधक आहे. आणि त्या लोकांना पाठीशी जो घालत असेल तोही माझा विरोधक आहे. त्यामुळे त्याबद्दल मला बोलण्यात काही इंटरेस्ट वाटत नाही. फक्त कोण कोणाच्या स्टेजवर जावं, कोणाला पाठिंबा द्यावा, हा ज्याचा हक्क आहे. माननीय भाऊ विवेक भाऊ ही खूप मोठी हस्ती आहे, मोठी व्यक्ती आहे. त्यामुळे त्यांच्या निर्णयाच्या बाबतीत त्यांचे काही विजन्स असतील, त्यामुळे त्यांच्या निर्णयावर मी प्रतिक्रिया देण्या इतका मोठा नाहीये. त्यामुळे तो राजकीय विषय माझ्यासाठी एवढा महत्वाचा वाटतो. ठाणे पालघर जिल्ह्यात असाही एक अफवा आहे का तुम्हाला काढण्यासाठी कितीतरी कोटी रुपयांचा सौदा त्या ठिकाणी केला नाही, कसा झाला सौदा किंवा काय झालं ते काढण्यासाठी हा मला प्रकार माहित नाही. पण पहिली गोष्ट मी सांगतो, मोनीजी, मला काढल्याचा प्रकार तुम्हाला एक पण बातमी वाचायला तुम्हाला प्रेसनोट आली का एखादी? प्रमोद पवार यांची कालपट्टी अशी प्रेसनोट आली का तुम्हाला?
माझ्याकडे राजीनामा आहे, त्यामुळे आता प्रश्नच नाही हकालपट्टीचा. मी बाहेर पडलो नाही. नाही तसा प्रश्न नाही. तुम्हाला काढण्यासाठी म्हणजे प्रमोद पवारला याला सपोर्ट दिला नाही पाहिजे यासाठी कितीतरी कोटी रुपयांच्या पदाधिकाऱ्यांना वाटणी केली अशी माहिती आहे. आता ते कल्पना मला त्या माझ्यापर्यंत तो वाटणीचा हिस्सा पोहोचलेला नाहीये, त्यामुळे मला काही कल्पना नाहीये. ते दुर्दैवाने हेच वाईट आहे सगळ्यात, की बघा एखादा ठेकेदार 100-150 कोटीचा घोटाळा करतो, ते पैसे कोणाचे असतात? आपण काय सांगतो प्रमोद पवार बोंबलते, प्रमोद पवारला काय पडले ते निलेश साबळेच्या मागे लागायचे. पण तो जे घोटाळ्याचे पैसे हडपतो ते कोणाचे असतात? ते आपले पैसे असतात, तुमचे माझे पैसे असतात, आपल्या टॅक्स पेअरचे पैसे, आपल्या गरीब कष्टकऱ्यांचे, आणि आपल्या अर्थकारणावर त्याचा परिणाम होतो देशाच्या, राज्याच्या. आणि ते पैसे तो लुबाडतो. जेव्हा 100-150 कोटी लुबाडतो, मग तो काय करतो? 2-5 कोटीची लोकांना मदत वाटतो, 2-5 कोटीचे कॅम्प घेतो, आणि मग तो 2-5 कोटी रुपये असे त्याच्या विरोधात होणाऱ्या आंदोलनाला दडपण्यासाठी वाटतो. म्हणजे काय होत आहे? लोक शांत झाली, आणि जाऊ दे भ्रष्टाचार करतो ना पण आम्हाला मदत करतो ना, म्हणजे ते पैसे माफ झाले. आंदोलनं झाली, आंदोलनं काही मॅनेज होतात, आणि जे आमच्यासारखे मॅनेज होत नाही त्यांना मग बदनाम केलं जातं, त्यांना मग बलहीन केलं जातं, त्यांची ताकद कशी कमी होईल त्यासाठी पैसे खर्च केले जातात. ही सायकल आपल्याला बंद करायची. आपले पैसे म्हणजे आपले 100 कोटी हडपायचे, 10-12 कोटी खर्च करायचे, 90 कोटी खिशात. 15 वर्षामध्ये असा कोणता व्यवसाय आहे ज्यामध्ये माणूस 300-400 कोटीचा अधिकृत मालक होतो? तो जर व्यवसाय त्यांनी लोकांना सांगितला, तुम्हा आम्हाला सांगितला, तर कदाचित आपल्या ठाणे पालघर जिल्ह्याची गरिबी दूर होऊन जाईल. 15 वर्षापासून काम ठेकेदारी करणारे अनेक लोक मी बघितले, पण 15 वर्षात एखादा माणूस डायरेक्ट 300 कोटीचा होतो. तो रिक्षा चालवत होता, दूध विकत होता, सांगतो तो. मग 300 कोटी जर होण्याची काही संकल्पना असेल, काही पॅटर्न असेल, किंवा काही फॉर्म्युला असेल, तर त्याने आम्हालाही शेअर करावा. म्हणजे आपण सगळे मिळून, पत्रकार मित्र असतील, आपण सगळे मिळून तो फॉर्म्युला वापरू, आणि आपण पण 200-300 कोटी मालक पडू. माझं म्हणणं ते लोकांनी आता डोळे उघडले पाहिजे की हे पैसे कोणाचे. 111 कोटी हडपायला लावले, आणि त्यावर कोणीच काही बोलत नाही. आम्ही पाठपुरावा केला, आणि ते झालेलं जामीन रद्द न्यायालयाने केलं. न्यायालयाचे मी आभार मानेन, आणि ती चौकशी सुरू आहे. हा 111 कोटी सॅम्पल आहे. आपल्या 2ही जिल्ह्यामध्ये वर्षाला 1000 कोटीची अशी खोटी बिलं काढली जातात. अरे 1000 कोटी म्हणजे झाले काय? 111 कोटीचं आम्ही कॅल्क्युलेशन केलं तर 111 कोटी रुपये सरकारच्या तिजोरीत गेले असते किंवा असते तर 5,500 घरकुलं मिळाली असती लोकांना. एक घरकुलाला 2 लाख रुपये शासन देतंय. 5,500 गरीब आदिवासी कष्टकरी जे बेघर आहेत, जे झोपड्यात राहतात, त्यांची गरज आली असती ना. आपल्याला कळत नाही की आपला पैसा कसा लुबाडला जातो, आणि मग हेच पैसे लुबाडलेले आमच्यासारख्या आंदोलनांना खच्ची करण्यासाठी वापरले जातात, आमच्यासारख्यांचं आंदोलन दाबण्यासाठी वापरले जातात, आम्हाला बदनाम करण्यासाठी वापरले जातात. मग आमच्याबद्दल वेगवेगळ्या अफवा पसरवायच्या, आमच्याबद्दल वेगवेगळ्या रुमर्स पसरवायचे. याला काढलं आता, हे असं केलं, हे मॅनेज झालं, ते झालं. तुम्हाला पण कळतंय आता की जो माणूस एक मुद्द्यावर 7 वर्ष ठामपणे बोलतो, शब्द बदललेला नाहीये, आरोप बदललेला नाहीये, मुद्दा बदललेला नाहीये, आणि बोलण्याची धमक बदललेली नाहीये, तो माणूस कधी विकला जाऊ शकत नाही. ते लोकांना आता कळलंय, बऱ्याच लोकांना. त्यामुळे कुणी जे विकले गेले त्यांना लोक थुतू करतात, जे विकले गेले नाही ते लढतात. बऱ्याच समाजामध्ये बराच घटक असा आहे की जो डोळसपणे हे सगळं बघत असतो. 4-2 ठराविक माणसाने अफवा पसरवल्याने कोणाची प्रतिमा मलिन करता येत नाही. जो लढवय्या आहे, लढणारा आहे, जो प्रामाणिक आहे, त्याच्यावरचा डाग असे शिंतोडे उडवलेले ते टिकत नाही, ते पुसले जातात. त्यामुळे आमची नम्रपणे विनंती आहे की तुम्ही अशा प्रकारचा भ्रष्टाचार करता, तो भ्रष्टाचार आमच्या गरिबांना लुबाडणारा असतो म्हणून आम्ही लढतो. तुमचं आमचं वैयक्तिक वैर नाही. तुम्हाला तुमची संपत्ती, तुमची प्रॉपर्टी लख लाभो, पण गरिबावर अन्याय जो पण करेल, भ्रष्टाचार अपहार जो पण करेल, आमच्या हक्काच्या टाळूवरचं, भूमिपुत्राच्या टाळूवरचं लोणी जो पण काही, त्याच्या विरोधात भूमिपुत्र एल्गार संघटना यापुढे आक्रमक असेल, आणि ती तुम्हाला कायम दिसेल, एवढा तुम्हाला शब्द देतो. भूमिपुत्रांना काय म्हणाल की भविष्यामध्ये तुम्हाला जर ऑफर आली पक्षाकडनं तर मग तुम्ही युती करणार का? संघटनेपासून मी दूर झालो, बाहेर झालो हे कळल्यावर मला सर्व पक्षीयांनी वेगवेगळ्या पद्धतीच्या ऑफर्स दिल्या. ऑफर म्हणजे काय? ऑफर नाही 1 खोका, 2 खोका, 50 खोका अशा ऑफर नाहीये. चांगल्या माणसांनी मला, ज्येष्ठ नेत्यांनी महाराष्ट्रातल्या मला फोन केले. त्याची नावं सांगून चुकीचं होईल असं करणार नाही, पण महाराष्ट्रातल्या मोठमोठ्या नेत्यांनी मला व्यक्तिगत कॉल केले की प्रमोदजी तुम्ही आमच्याकडे या, तुमची कुचंबना होणार नाही, तुम्हाला बोलण्याचं स्वातंत्र्य दिलं जाईल, तुम्ही ज्या पद्धतीने लढतात त्या पद्धतीने तुम्हाला लढाईसाठी मोकळीक दिली जाईल. पण मी त्या सगळ्यांना नम्रपणे नकार दिला. सगळे स्टॉपचे पक्ष, सगळ्या पक्षांनी मला, सगळ्या लढवय्या पक्षांनी किंवा सत्तेतल्या पक्षांनी मला
तू सांगितलं. पण मी त्यांना विनम्रपणे नकार दिला की मी लढणारा कार्यकर्ता आहे, मी पक्षात यायला नेता नाही. पक्षामध्ये नेते येतात, कार्यकर्ते येत नसतात. प्रमोद पवार हा नेता झालाच नाही कधी, हा कार्यकर्ता राहिला. त्यामुळे कार्यकर्त्याला रस्त्यावरची लढाई लढायला लागेल. तुमच्या बरोबर आलो तर कदाचित त्या लढाईमध्ये मला पुन्हा एकदा बंधनं येतील जशी आता आली. कारण कोणतरी शिंदे गटात जातो, कोणतरी बीजेपीत जातो, कोणतरी ठेकेदाराची वॉशिंग मशीनमध्ये टाकला जातो, परत तो स्वच्छ होतो, परत तो चांगला होतो, आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये आपली निर्मा ऑर्डर संपून जाईल. त्यामुळे आपण त्या भानगडीत पडायचं नाही. आम्ही सांगितलं की तुम्ही सगळे चांगले आहात, जेव्हा जेव्हा तुमचं सहकार्य मिळेल तेव्हा आम्ही तुम्हाला सहकार्य करू, जेव्हा जेव्हा तुम्ही चुकाल तेव्हा तुमच्या विरोधात लढण्यासाठी आम्ही आमचे हक्क अबाधित ठेवू. म्हणून आम्ही सगळ्या पक्षांना सूरजजी विनम्रपणे नकार दिला. तर आता ऑफर विफरचा काय विषय राहिला. थँक्यू.